साखरे हा ध्वनी ऐकताच कानी, साखरे हा ध्वनी ऐकताच कानी, पातका पळणी होत असे. ज्ञानदाना माझी थोर हा विख्यात, मुमुक्षुचे हेत ज्याची मनी. तयाचे चरणी माझे दंडवत, तयाचे चरणी माझे दंडवत, केले असंख्यात जनमुक्त. ज्ञानदाना माझी थोर हा विख्यात, मुमुक्षुचे हेत ज्याची मनी. भगवान म्हणे साखरेच्या पायी, भगवान म्हणे साखरेच्या पायी, स्पर्श होता नाही यमदंड. ज्ञानदाना माझी थोर हा विख्यात, मुमुक्षुचे हेत ज्यांची मनी. ब्रह्मानंदं परमसुखदं केवलं ज्ञानमूर्तिं, द्वन्द्वातीतं गगनसदृशं तत्त्वमस्याधिलक्ष्यम्. एकं नित्यं विमलमचलं सर्वधि साक्षिभूतं, भावातीतं त्रिगुणरहितं सद्गुरुं तन्नमामि. विनायकं गुरुं नौमि साखरे नाम विश्रुतं, येषां चरणसान्निध्यात् जीवा मुक्ता भवन्ति. साखरे वंशविख्यातं ज्ञानदानपरायणं, विनायकं गुरुं वन्दे भवबन्धविमुक्ते. ज्ञानप्रतापविलसतवचनामृतं च अद्वैतभावपटुताहितबुद्धिरहस्य, ज्ञानेश्वरस्तु भगवानवत्तीर्ण एव. श्रीरङ्गनाथं गुरुराज नमोस्तुभ्यं. नमो ज्ञानेश्वरा, नमो ज्ञानेश्वरा, नमो ज्ञानेश्वरा. नमो ज्ञानेश्वरा निवृत्ती उतारा सोपान देवा. मुक्ताबाई नमो त्रिभुवनी पावन, आद्यत्रय जननी देवाची. लोकाभिरामं रणरंगधीरं, राजीवनेत्रं रघुवंशनाथ. कारुण्यरूपं करुणाकरन्तं, श्रीरामचन्द्रं शरणं प्रपद्ये. अतुलितधाम भीमशैलावदेहं धनुजवनकुशानुज्ञानिनां ग्रगण्यं सकलगुणनिधानं वानरानामधीशं रघुपति प्रियभक्तमातजातं नमामि. अष्टसिद्धिनवनिधि के दाता, असवरदीन जानकी माता. राम रसायन तुम्हारे पासा, सदा रहूं रघुपति के दासा. राम लक्ष्मण जानकी जय बोलो हनुमान की. आत्मरूप गणेश केली आत्मन सकळ विद्येचे अधिकरण देची वंदो श्रीचरण श्री गुरूंची जयाचे. आठवे शब्द सृष्टी अंगवी सारस्वता गवे जीवेची हे ते नमस्कारोने आता. साखरे हा ध्वनी ऐकताची कानी, पातका पळणी होत असे. ज्ञानदाना माझे थोर हा विख्यात, मुमुक्षुचे हित ज्याचे म्हणे. विठोबा रघुमा ऐकताची कानी, पातका पळणी होत असे. ज्ञानदाना माझी थोर हा विख्यात, मुमुक्षुचे हित ज्याची मनी. प्रस्तुतस्थली प्राप्त प्रसंगी चिंतन सेवेकरता घेतलेला अभंग. ब्रह्ममूर्ती अर्थात आमचे ज्येष्ठ श्रेष्ठ गुरुबंधू
अध्यात्मशास्त्र अर्थात वेदांतशास्त्र महाराष्ट्रभर नव्हे तर महाराष्ट्राच्याही बाहेर ज्या साखरे घराण्यानं पोचवण्याचं कार्य केलं आणि या घराण्यामध्ये असणारे आमचे थोर श्रेष्ठ अशा प्रकारच्या अगोदरजी नमूद केला भगवान बाबा आणि बाबांच्या गाथेमधील खरं तर स्वतःच्या गुरु परंपरेविषयी असणारा जा की स्वाभिमान, तो स्वाभिमान अर्थात त्या स्वाभिमानाचा भाव व्यक्त करण्याकरता आज अभंग जो घेतलाय. या अभंगामध्ये महाराज सांगतात खरं तर साखरे हा ध्वनी अर्थात साखरे हा शब्द कानावर जर तुमच्या पडला तर पातका पळणी होता असे. महाराज असं कसं होईल, साखरे शब्द ऐकल्याच्या नंतर पातक पळून जातं असं होणार नाही, पण कसं होतंय आपण आपल्या संकल्पित वेळेमध्ये बघू. पण महाराज शब्दशः जर भाव बघायला गेलं तर महाराज म्हणतात साखरे हा ध्वनी ऐकताची कानी पातका पळणी होत असे. स्वतःच्या असणाऱ्या परंपरेविषयी गुरूंच्या विषयी असणारा स्वाभिमान अंतःकरणामध्ये त्यांचा विषय काय की आदरभाव व्यक्त करत असताना जी काही साखरे परंपरा आहे महाराज म्हणतात तो शब्द जर ऐकला तर पातक त्या ठिकाणी न थांबता पळून जातील. त्या साखरे घराण्याचं त्या परंपरेचं वैशिष्ट्य जर काय असेल तर महाराज सांगतात ज्ञानदाना माझी थोर ज्ञानदान परायणम. अगोदर मी आता बोलून गेलो. ज्ञानदाना माझी थोर आहे, शिवाय विख्यात आहे. मोठे तर आहेच, किती आली त्यासी धनी आणि काशी उरे, माग त्यासी पुरे आणि धनी आणि काशी उरे. जो जेवढं ज्ञान घेण्याकरता येईल तेवढं ज्ञान त्याला देऊन पुन्हा तेवढंच ज्ञान नवे नवे त्याच्या कित्येक पटीनं ज्ञान त्या घराण्याकडे शिल्लक आहे असा थोर साखरे घराणा. बरं नेमकं हित बघत नाही का? हो, हितच बघतोय साखरे घराणा. पण कुणाचं बघतोय? मुमुक्षीचे हित ज्यांचे मनी. दुसऱ्या कुणाचंही हित साखरे घराणा बघत नाही. मुमुक्षीचे हित ज्यांचे मनी. महाराज ठीक आहे. गुरुवर्य प्रातस्मरणी भगवान बाबा तिसऱ्या चरणात सांगतात तयांचे चरणी माझे दंडवत. अन्य कोणाच्या चरणावर दंडवत नाही. केले असंख्यात. का दंडवत करायचा? त्या साखरे घराण्याविषयीच का महाराजांच्या अंतःकरणामध्ये आदरभाव व्यक्त करतायत महाराज. महाराज म्हणतात त्यांच्या अंतःकरणामध्ये मुमुक्षूंच्या विषयी एवढी तळमळ आहे, मुक्त होण्याविषयी एवढी तळमळ आहे, फक्त आणि फक्त त्यांच्याच चरणावरती माझे दंडवत. का दंडवत? केले असंख्यात. मुक्त जन किंवा जन मुक्त. मुक्त करण्याकरता महाराज कोणीच त्या ठिकाणी समोर येत नाही. आणि एखाद्याला मुक्त व्हावं असं वाटलं तर महाराज तिथपर्यंत नेऊन घालणारा कोणी सापडत नाही. म्हणून तो एक घराणा ऐकणं तसा असल्या कारणानं महाराज म्हणतात तयाचे चरणी माझे दंडवत केले असंख्यात जनमुक्त. ठीक आहे, एवढंच नाही तर बाबा सांगतात भगवान म्हणे साखरेच्या पायी स्पर्श होता. साखरेच्या पायी जर तुम्हाला एकदा स्पर्श झाला, कुणाच्या? या साखरेच्या नाही महाराज, साखरे घराण्याच्या विषयी जर तुमच्या अंतःकरणामध्ये आदरभाव प्रीती प्रेम जर निर्माण झालं आणि एकदा जर तुम्हाला विशुद्ध त्या ठिकाणी तत्वज्ञान सेवन करण्याचा जर तुमच्या अंतःकरणामध्ये एकदा लालसा निर्माण झाली तर महाराज म्हणतात की जर तुम्हाला तशी जर भावना निर्माण झाली, स्पर्श होता नाही यमदंड. यमदंड नाही याचा अर्थ जन्म मरणाची परंपरा खंडित करण्याचं सामर्थ्य त्या घराण्यामध्ये आहे. आणि शास्त्रामध्ये याला सकळ दुःख निवृत्ती आणि परमोच्च स्थितीचा आनंद प्राप्त करून दिलं, यालाच म्हणायचं मोक्ष. विठोबा आपल्या संकल्पित वेळ 8:30 ते 10:30 यथामती. याचा अर्थ माझ्या बुद्धीला पेलल त्या प्रमाणामध्ये आपण चिंतन करणार आहोत. समस्त ग्रामस्थ मंडळी मौजे खापरखेड सर्वांचं तन्मनधनाचं सहकार्य वर्ष क्रमांक 51 आणि प्रतिवर्षाप्रमाणे सज्जन समस्त ग्रामस्थांच्या सहभागामधून संपन्न होत असलेला या ठिकाणी भगवान दत्तात्रयाच्या जन्मोत्सवानिमित्त हा बाबांच्याच गाथ्याचा पारायण सोहळा असेल. आधी करून जे काही कार्यक्रम पत्रिकेमध्ये ठरलेले जे काही कार्यक्रम असेल ते संपूर्ण अगदी भाविक वृंदांच्या निष्ठेतून आणि सहकार्यामधून हा कार्यक्रम पार पडतोय. आणि 51 वर्ष आणि तिसऱ्या दिवसाची कीर्तनरूपी वाक्पुष्प सेवा समस्त ग्रामस्थांच्या माध्यमातून माझ्याकडे आलेली आहे. फोनच्या माध्यमातून ज्यांच्याकडून आली अशी हरिभक्तीपरायण कैलासदादा गवळे असतील, रजुभाऊ असतील, बरीच मंडळी अर्थात नामोल्लेख जरी दोघांचा केला असेल पण तरी सर्वांचं सहकार्य आहे, त्यांना अनुमोदन आहे, याच्यामध्ये तिला मात्र शंका नाही. सेवेकरता सज्जनांनो उपस्थित झालो. आपण बहुश्रुत अर्थातच पांगत स्वरूपाचं चिंतन करणारी संपूर्ण दूध आणि पाणी एकत्र केल्याच्या नंतर जसं वेगळं राजहंस निवडतो तसं सज्जनांनो पृथक्करण करून चिंतन श्रवण करणारी आपण मंडळी आहेत, याच्यामध्ये तिला मात्र शंका नाही. थोडी शंका निर्माण होते पण ती वरची शंका आहे. थोडं काय असतं बघा, मला जी व्यक्तिगत स्वरूपामध्ये कीर्तन करण्याची माऊली सवय आहे ना, आता तुम्ही गाथामूर्ती माझ्या समोर बसलेले आहात, मला जी सवय पुरुष मंडळीच्या नजरेत नजर घालून कीर्तन करण्याची सवय आहे. आता पुरुष मंडळी आहे पण थोडी डाव्या हाताला जास्त बसली,
आता तुम्हाला जर उठवायला गेलं, पहिलेच तुम्ही रगीत आलेली माणसे आहे की नाही. आता मला थंडी वाजायली, मला तर असं वाटतं आमचं कीर्तनच त्या वामापाशी पाहिजे होतं. हां, ते बरं 4-5 जण तिकडे त्यांची व्यवस्था लावून ठेवली, मोठं लाकूड ठेवलं, टायर नका लोक फक्त गाडीचे काढून एखाद्याच्या, मस्त तिथून कीर्तन ऐकत येत. थंडी वाजली, नाही मेळ बसला, ऐकायसारखं नसलं निघून पण जात आहेत, आहे की नाही. असू द्या सज्जनो, अत्यंत सुंदर अशा प्रकारचं मंगलमय वातावरण आहे. तिसऱ्या दिवसाची कीर्तनरूपी वाक्पुष्प सेवा माझ्याकडे आलेली आहे. अगदी मृदंगावरती दोन्ही चंद्र सूर्यासारखे किंवा सूर्यचंद्रासारखे दोन्ही अशा प्रकारचे चांगले मृदंग वादक त्यामध्ये शंकर महाराज असतील आणि हरिभक्तीपरायण महाराज नाव विसरलो कारण की एका वर्षाला ध्यानात राहत नाही. वैद्य महाराज, हरिभक्तीपरायण मोहिते बाबा असतील, दोघांनाही कोटी कोटी धन्यवाद देतो. त्यानंतर आमचे हरी महाराज असतील, हरी महाराज अनिल महाराज असतील, विठ्ठल बाबा असतील, पहिली चाल गायलेले आमचे सोमनाथ महाराज असतील, हा प्रमोद महाराज असतील, दोघं तिघत राहिले त्याचे नाव सांगून द्या. प्रमोद बाबा असतील, त्याचबरोबर पलीकडे प्रमोद महाराजाचे ना, हा प्रभू महाराज आहे, प्रमोद महाराज पलीकडचे महाराज, चष्मेवाले महाराज, तरुण तडफदार खाली बसलेले आमचे चौकदार महाराज असतील, त्यांना सुद्धा धन्यवाद कारण की ड्युटी करतायत ना महाराज, ऐक नाही. आणि विनेकरी बाबा असतील, सर्वांच्या चरणारविंदी सज्जनांना कोटी कोटी अभिवादन त्या ठिकाणी व्यक्त करतो कारण की एकल्याचा नव्हे खेळ. आणि म्हणून आणि तुमचा अधिकार तर काही साधा नाही. प्रभू तुम्ही महेशाची ये मूर्ती, मी दुबळा अर्जी तुसे भक्ती, मनोनी बोल जरी गंगावती तरी स्वीकाराल की. तुम्ही श्रवण करणारच आहे आणि शिवाय मला असं वाटतं वक्तव्य करण्यात मी तुमच्या समोर लहान असल्यामुळे आणि ज्ञानोबा सांगतात जैसा स्वभाव माय बापांचा अपत्य बोली बोबडी वाचा तरी अधिकची तयाचा संतोषाती. या न्यायाप्रमाणे मला असं वाटतं मी जरी तुमच्या समोर कीर्तन करण्याकरता लेकरू आलेला असेल पण तुम्ही एक तुमचं हृदय हे संत महात्म्य असल्या कारणाने माता पित्याचं कराल आणि आलेली या ठिकाणी जी कीर्तन वाक्पुष्प सेवा असेल या शब्दाच्या माध्यमातून आपण तिला वेडं वाकडं की होत नाही म्हणून स्वीकार कराल. पण सज्जनांनो प्रामुख्यानं अगोदर हे कबूल केलेलं अत्यंत महत्त्वाचं आहे. मी जे जे काही तुमच्या समोर शास्त्रसंवादी चांगलं योग्य बोलण्याचा प्रयत्न करणार आहे ते निश्चितच ज्या महात्म्यांचा सुरुवातीला श्लोक बोलून गेलो, अध्यात्मशास्त्र वेदांतशास्त्र घरोघर पोहोचवण्याचं ज्या परंपरेनं कार्य केलं साखरे परंपरा. आणि म्हणून सज्जनांनो ब्रह्मलीन गुरुवारी साखरे महाराज असतील, गुरुवारी आमच्या भागाचं भूषण असणारे भगवान बाबा आनंदगडकर असतील, नवे नवे ज्या महात्म्यांनी आमच्या भागामध्ये अध्यात्मरत्न म्हणून संबोधलं जातं पूजनीय आदरणीय अनिरुद्ध बाबा क्षीरसागर, ज्या महात्म्यांची पहिल्या दिवशी आपण कीर्तनरूपी वाक्पुष्प सेवा श्रवण केली. खरं तर या महात्म्याचं ऐकलं भरपूर पण ध्यानात एवढं राहत नाही महाराज कारण की प्रापंचिक आपण सर्व सामान्य माणसं आहोत. सामान्य स्वरूपानं ऐकलं विशेष स्वरूपानं सांगण्याचा प्रयत्न करणार नाही. जेवढं लक्षामध्ये राहिलं अभंगाला अनुसरून ते ऐकलं त्याचाच अनुवाद मी तुमच्या समोर करणार आहे. जे चुकीचं अवाच्य दोषयुक्त असेल ते काय की निश्चित माझ्या बुद्धीचं असणार आहे. विठाला अगोदर ते विठोबा थंडी जास्त वाजायला लागली आणि एक कधी कधी काय ठिकाणी पद्धत वेगवेगळी असते. कधी विठोबा रखुमाईची वेळेला घेतात, विठोबा रखुमाई आपलं सुरुवातीला झालं त्याच्यामुळे मला असं वाटतं काढायला काही हरकत नाही ना, म्हणजे मी मोकळा विठोबा परवाच्या कार्यक्रमात एक जण मोठा हार आणला पण इतका वल्ला होता थंडी जास्तच व्हायची. काही ठिकाणी हार आणजा पण अगोदर तासभरानं लटकून ठेव जा. आम्ही असं बाहेर फिरावं लागतं म्हणल्यानंतर इची तर कपडे घालायला जमत नाही. कपडे चांगले घालायला लागते तुमच्यामध्ये. जर मोटरसायकलवर गेलं महाराज म्हणले कपडे फाटके आले म्हणजे असंच भिकारबदगी दिसते. म्हणजे काही म्हणता तुम्ही, तुम्हाला काही नाव ठेवायला काम नाही पण तुम्ही एक काम करजा आल्याला हार कमीत कमी इथून पुढचे उद्यापासून. आजचा हार चांगला होता पण लटकून ठेवलं म्हणजे त्यांची सेंट वगैरे त्यांनी मारलेलं असतं ना त्याची. जगद्गुरु तुकोबा यांची चैतन्य परंपरा आणि पायाभरणी करणाऱ्या ज्ञानोबा यांना जर विचारलं तुमची परंपरा कोणती तर आदिनाथ भूमा बीज प्रगट आदिनाथ भूमा बीज
यांची दत्त परंपरा, ज्ञानोबा यांची नाथ परंपरा. आणि नाथ परंपरेचा मला असं वाटतं इथपर्यंत नुसता विस्तार नाही महाराज, तीनही महात्म्यांचा विस्तार. म्हणजे परंपरा वेगवेगळ्या झाल्या, पण सकल दुःख निवृत्ती प्रत्येक त्या ठिकाणी मनुष्य जातीतल्या जीवाची व्हावी आणि त्यांना मोक्ष प्राप्त व्हावा याकरता परंपरा जरी भिन्न असेल, पण उपदेश करताना, ज्ञान करताना सर्वाधिकार सेवता, ते सर्वाधिकार सेवता त्याच्यामध्ये आहे. आणि ज्ञान करण्या होण्याकरता जी मंत्राची पद्धती जी आहे महाराज, परंपरा भिन्न असू द्या, पण ती मात्र तिच्यामध्ये एक वाक्यात आहे. तुकोबाराने विचारलं तुमची परंपरा, म्हणले चैतन्य परंपरा. उपदेश करताना तुम्ही कुठल्या मंत्राचा करणार? हरी हरी तुम्ही मना रे सकळ, हरी हरी तुम्ही मना रे सकळ, मोक्ष प्राप्तीसाठी हरी हरी तुम्ही म्हणा, सकळ म्हणा, सगळे म्हणा. आणि हरी हरी कोणाला म्हणतायत ते म्हणजे सर्वाधिकार सेव्यता सर्वांना. चैतन्य परंपरेवाल्या महात्म्यांनी अर्थात जगद्गुरु तुकोबारांनी सांगितलं. नाथ महाराजांना विचारलं, म्हणले सकल दुःख निवृत्ती व्हावी आणि परमोच्च स्थितीचा अर्थात परमानंद रूप प्राप्ती व्हावी, मोक्ष प्राप्त व्हावा याकरता तुम्ही सांगा आम्ही काय करावं. एक वाक्यता सांगत असताना नाथ महाराज तेच सांगतात, हरिमुखी गाता हर पद चिंता, हरी 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 गाता हर पद चिंता, हरिमुखी 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 गाता हरिमुखी गाता हर पद चिंता, हरिमुखी गाता हर पद जन्म घेण्याचं कामच नाही, म्हणजे मरणाची जन्माची परंपरा खंडित करून मोक्ष प्राप्ती करता. तुकोबारांनी सांगितलं हरी हरी म्हणा, तुम्ही म्हणा, सगळे म्हणा. नाथ महाराजांनी सांगितलं हरी मुखी गाता हरपली चिंता. चिंता कशाची बरं माणसाला असून? खायची चिंता आहे तुम्हाला कोणाला? नाही. पाऊस पाणी येणार का नाही आता त्याची चिंता? येऊ द्यायचा पाऊस लागतो का? हा, कशाची चिंता नाही. प्रत्येकाला जर चिंता कशाची असेल तर आपल्याला एकच चिंता आहे महाराज, हा, जन्माची बी नाही महाराज, फक्त मी मरू नये. हा, जगस्पृहे आस्पद सार्वभौम पद न मरणे निर्विवाद जगा पडी. मला सांगा इथं मिळून कोणाला वर हात करा बरं, लगेच कीर्तन बंद करतो मला मरा वाटतं म्हणून. आपण त्याचा हिमा काढून घेऊ आणि लगेच त्याला मारून टाकू.
तुमच्या भागामध्ये कार्यक्रमाला गेलो, इकडे नाही मला वाटतं ते त्या देऊळगाव इकडेच आहे ना, देऊळगाव त्या भागात ते गाव, तिथून 7-8-10 किलोमीटर आहे. आणि कोरोनाच्या कालावधीच्या अगोदर एक कीर्तन केलं. कीर्तन केल्याच्या नंतर एक म्हातारी माय अशा तशीच दिसायची मला. मध्यंतरी 4-5 वर्ष कार्यक्रम बंद राहिले आणि 6व्या वर्ष 5व्या वर्षी मी तिथं गेलो. गेल्याच्या नंतर म्हणलं आजी काय चाललं, मजेत आहे म्हणे बाबा, तुझ्या आशीर्वादानं, माझ्या आशीर्वादानं. ह्याला बरं म्हणलं, माझ्या आशीर्वादानं. म्हणलं मला 3 महिने झाले बुटं नाही, आणि माझ्या आशीर्वादानं तुमचं बरं चाललं का? नाही म्हणे खरंच चाललं, चांगलं चाललं म्हणे. आणि मी काहून त्या आजीकडे जायचो प्रत्येक वेळेला. आजीकडे गेल्यानंतर कीर्तन झाल्यावर म्हणा, अगोदर म्हणा वैभव दादा ते काय करायची, चहा पाणी करायची आणि हळूच कोण 100ची नोट माझ्या खिशात घालायची. आणि मी आवर्जून कोणाला टाळायचो, कायला दादा सारख्याकडे, राजूभाऊ सारख्याकडे जायचं टाळायचो, पण म्हातारीकडे जायचो. गेल्या आम्ही लई वांबळे लोक असतो. गेल्या कसं काय अण्णा तुमची तब्येत, अण्णाहून काहीच घेणं नाही आम्हाला. हां कसं काय तुमची, बरं आहे ना, जरा प्रकृतीला जपत चला. अरे काय आहे अशी तब्येत तू हीच झाली. हां आणि अण्णाला काय सांगतो. आम्ही गेल्यानंतर आजी ओके, आजीनं म्हणायचं ओके. आजी आपलं चहा पाजायची, काळा असं कसा असं जसा आम्ही मागन तसा. हळूच कोण पाय पडून 100 रुपये द्यायचे. ते मध्यंतरी 400-500 रुपये आमचे बुडाले. आणि कोरोनाचा कालावधी संपला. कीर्तनामध्ये बाबा खोटं सांगत नाही गेलो, आजीची चहा पाणी झाली. आणि आजीला म्हणलं आजी पण भाग्यवान आहे तुम्ही. मला असं वाटलं होतं की कोरोनात तुम्ही, म्हणलं तुम्ही कोरोनात नक्की मेले असेल. म्हातारीन पिशीतली काढेल नोट पिशीत दाबली, म्हणते मेल्या तूच मर ना. म्हातारी मेली का अजून, मेली नाही महाराज, पण आगा मर हा बोलून असा होती. हा एखाद्याला तुम्ही उद्या मरून पाहा ना कोणाला, हा तुम्ही कोरलक जगाता, लय जुनं खाल्लेलं आहे ना, कोरक राहता मरा ना. ते म्हणते तूच मर ना, म्हणजे आगा मर हा बोलून असा ते. आपल्याला सगळ्यात जास्त चिंता जर कशाची महाराज तर मरणाची. शेवटला हेच वाक्य येतं. काही माणसं म्हणते खायची चिंता आहे, खायची चिंता नाही, कोणाला खायची नाही. अहो पोडतं कोण भरतं, कुत्र. बरोबर कोण म्हणलं ते, कुत्र पोट भरतं. म्हणजे कुत्र अन्न खरोखर ना उपाशी राहत नाही, कुत्र जर पोट भरतं. आपण तर माणसं आहे गड्या, आपल्याला कशाच चिंता नाही, आपल्याला फक्त मरणाची चिंता आहे. तुम्ही जर एखाद्याला म्हणलं आता अंधार झाला आणि जाईन घरी, ते म्हणतो बॅटरी दिनं, तर मग जाईन तसंच काय होतं, मग पायाला लागन लागू दिन का, मग पाय मोडन ना, मग पाय मोडून मोडू दे ना. ते म्हणतो मग मी का तसाच मरू का. अरे म्हणजे शेवटला मरणावर येऊन टेकत. आणि महाराज काय म्हणले, हरिमुखी गाता हरपली चिंता. कोणती चिंता, अहो सगळीच हरपली चिंता. त्या नाही मागुता जन्म घेणे, पुन्हा जन्मच घेण्याचं काम नाही. नाथ महाराजांनी सांगितलं. एक वाक्यता परंपरा. दुसरी चैतन्य परंपरा, हरी हरी म्हणा. नाथ दत्त संप्रदायाची परंपरा सांगते तुम्ही हरी हरी म्हणा. ज्ञानोबा यांना जरी विचारलं, हरिमुखे म्हणा, 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 हरिमुखे म्हणा. पुण्याची गणना ज्ञानोबारांनी सुद्धा तेच सांगितलं. अमाप अशा प्रकारचं पुण्य आपलं निर्माण होईल. सज्जन तुमच्यामध्ये समोर उचलून सांगण्याचा प्रयत्न करतो, पण तुम्ही एक काम करा म्हटले. काय करा, हरिमुखी म्हणा, हरिमुखी म्हणा. सज्जन पंथ 3, परंपरा 3 सांगितल्या, पण वारकरी संप्रदायामध्ये आल्याच्या नंतर तुमच्या आमच्या उद्धाराची तळमळ लक्षात घेऊन स्वतःच्या परंपरेला बाजूला सारून एक वाक्यता सज्जनांना उपदेशामध्ये, एक वाक्यता. तुम्ही हरी हरी म्हणा, देवाचं नामस्मरण करा, पण परंपरा सांगत असताना स्वतःच्या परंपरेचा यत्किंचितही स्वाभिमान त्यांनी बाजूला ठेवला नाही.
आता मला असं वाटतं वारकरी संप्रदाय म्हटल्याच्या नंतर तीनही संत वारकरी संप्रदायाचे. भगवान शंकरापासून आलेली परंपरा जर विचारत म्हणले वारकरी संप्रदाय. तुम्हाला आम्हाला विचारलं माळगाळ्यामध्ये घातली कोणता संप्रदाय? वारकरी संप्रदाय. भगवान बाबांनी गाथा निर्माण केली वेगळ्या संप्रदायातली का? वारकरी संप्रदायाची. सगळ्यात जर वारकरी संप्रदायामध्ये जर या गोष्टी असेल, तुम्ही माणसाने अगोदरचा बराच यानं उपोद्घात केला. उपोद्घात कशाला म्हणायचं लक्षात घ्या बरं का. उपोद्घात कशा करता सांगतात शास्त्रामध्ये, एखादी वस्तू आपल्याला जर प्राप्त करायची असेल तर तत्संबंधी मुख्य त्या ठिकाणी प्रयोजन बाजूला सारून अवांतर जास्त बोलणं. काय बोलतो मी? एका मावशीच्या घरी ताक नव्हतं आणि एकीच्या घरी ताक होतं आणि एकीला ताक लागत होतं. जी गरीब होती बिचारी ती म्हणली काकू ताक द्या ना. ते म्हणजे एवढी गडबड काऊन करते, बैस ना थोडी. ते म्हणले नाही जमणार नाही बसायला. 2 वाजता कथाकार रामायण सुरू करते म्हणजे. आणि आज मुख्य म्हणले मोलाचा दिवस आहे. काय झालं म्हणले, रामचंद्र प्रभू आज अयोध्येमध्ये परतणार आहे आणि परत राज्याभिषेक होणार आहे. खूप आनंदाचा सोहळा पार पडणार आहे म्हणले आणि त्याच्यासाठी मला लवकर जायचं, पण तुम्ही ताक द्या. म्हणले ताक द्यायचं आणि तो रामायण पहिल्यापासून ऐकलं का? म्हणले मग जवळपास 6 महिने झाले. म्हणले माय मी रामायण ऐकते, घरचा कामधंदा बाजूला सोडला पण मी रामायण ऐकलं, पूर्ण रामायण ऐकलं. चांगली भाग्यवानी. म्हणले माय माझ्याकडून एक दिवस ऐकणं नाही झालं, पण एक काम कर, तुम्ही लोटकभर ताक देते, पण तू काय कर म्हणले मला आतापर्यंत ऐकलेलं रामायण सांग. हे बिचारीची गरीबी होती, हिला ताक लागत होतं, ताकीच्या घरी उपलब्ध होतं, पण हिनं आडून कुठं धरलं, तू मला रामायण सांग. आता रामायण हिनं ऐकलं 6 महिने आणि हिला सांगायचं 6 मिनिटात. आता कसं सांगणार? पण तिने सांगितलं तू ऐकलं नाही का? म्हणले नाही ना म्हणे, कामाधंद्यामुळे मग रामायण ऐकायला येणंच नाही झालं. म्हणले मग काही अवघड नाही. एक दशरथ राजा होता, त्याला 2-3 पोरं झाले आणि तो 2-3 पोराचे त्याच्या 2-3 आई होत्या आणि पिंड घालीन झडपिला अंजनीने त्यो शेविला, असं प्रमाण महाराजांना सांगितलं म्हणले तिथं. आणि मग चुकलं म्हणले काय बाबा कोणतरी भुनभुन करू आले इकडं. आणि असं झालं म्हणले माय. त्याची एक दिवस काय सांगाव, तो रावण आला आणि त्या मोठा जे होता म्हणे राम, त्याची बायको घेऊन गेला आणि त्या मेल्याला काही लाज नाही वाटली, तो साधूचं रूप घेऊन आला. मग काय झालं, दोघात मरणाचं युद्ध झालं. आता रावण मारला आणि नेमका त्याचा राज्याभिषेक होणार आहे, तो दिवस आज आहे दिताक. 6 महिने ऐकलं आणि दिताक म्हणजे इतक्या अर्जंट कसं काय संपलं? म्हणजे मी ऐकलं तसं, तुला मुख्य पॉइंट मुद्दे सांगितले म्हणजे चांगलं रामायण. म्हणजे उपोद्घात केला कशा करता, तिला फक्त ताक लागत होतं. तुम्ही माणसाने एवढ्या परंपरेचा, अहो आपला वारकरी संप्रदायात बऱ्याच परंपरेनं प्रवेश केला, अजून काही करतायत. त्याच्यामध्ये संस्कृती नामक आकृतीमध्ये ठासून विकृती भरायला लागली, म्हणून परंपरा सांगणं सुद्धा कधी कधी गरजेचं असतं. आता तुम्हाला जर थोडं वाईट वाटेल, वाईट वाटू देऊ नका महाराज. तुम्ही असताना, लहान असताना किंवा नेमकेच परमार्थ करत असताना सगळी ज्येष्ठ मंडळी आहे, खरं सांगा फक्त या नारदाच्या गादीवर मी जरी उभा असेल, पण तुम्ही सुद्धा अधिकाराचेच माणसं आहात. राग ना की मी वस्तुस्थिती सांगतो. कीर्तनकाराच्या गळ्यातून विना घेतल्याच्या नंतर पहिले ना हे विनेकरी लोक नाचत जात होते का? नाचत जात होते का? जात नव्हते महाराज. कवाशिक हे फ्यार घुसलंय, मला सुद्धा त्याचं लक्ष नाही. बरं ज्या वेळेला चाल व्हायची कीर्तनात पहिल्याना, आता हे जे वादक लोक जे आता सानिपम गमपम हे जे म्हणते गायक लोक, पहिल्यानं होत होतं का? मी तरी लहान असताना नव्हतं महाराज. हे घुसलंच नाही तर कबळच आलं का? ते हे घुसलंच. अर्धा तास नुसता 15 20 मिनिटं आता पकवत चालतो. तुम्ही वाजा अजून अर्धा घंटा शंकर महाराज, आपलं काही म्हणणं नाही, वस्तुस्थिती सांगतो. हे पहिल्यानं होतं का? आपण किती परंपरा वेगवेगळ्या स्वीकार करीत चाललो. बरं जेवढं आता अश्लील बोलण्याची पद्धतीत येऊन तयार झाली, वाईट वाटलं तर वाटलं, कीर्तन कटलं, काही हरकत नाही. वाजू नका, टाळ्या वाजू नका, मग तिथं बी यायचं पुन्हा. ही बी पद्धत पहिल्यानं नव्हती. नाही खोटं नाही, खरं सांगायचं. आजही आमच्या साखरे परंपरेमध्ये यशोधर मला तुम्ही वाजू नका टाळ, कारण की मी वक्तव्य करावं आणि त्या वक्तव्यावर टाळी वाजावी एवढी माझी प्रत थोडी. तेवढ्या उच्च दर्जाचं मी नाही वक्ता. ज्ञानोबारायांचं नामस्मरण झालं, विठ्ठल भजन झालं, मग टाळी वाजा, तेव्हा हात. आणि क्या बात, हे काय क्या बात आहे, हे का काय, हे सभा थोडी आपली. दुसऱ्यांना नाही बोलत मी, वस्तुस्थिती सांगतो. आपण किती न कळत महाराज वाईट गोष्टीचा स्वीकार केला पहा तुम्ही. बरं कीर्तनकारानं खरंच कोणी असं बोलतं का कधी कधी महाराज तुमचा अभंग? आणि तुम्ही मला फक्त एकच ठिकाण दिसलं, संतश्रेष्ठ विदर्भ पंढरी म्हणून गजानन बाबाचं संस्थान. तिथे गेल्या अगोदर सांगते बरं का, चिठ्ठी देते. झालेल्या अपघातावर, अंबड रोडवर जो अपघात झाला जालना जिल्ह्यामध्ये, त्या अपघातावर बोलू नका आणि प्रपंचातलं काहीही सांगू नका. कीर्तन 1 तास झालंच चालेल. स्वच्छ परंपरा आहे मला, ते जपता येत तिथं.
महाराज आता खरं सांगा, कीर्तन संतांना, देवाला, थोरांना, मोठ्यांना पटन असं करा वाटतं का? तुम्हाला पटन असं करा वाटतं आम्हाला? हा, आमचे गुरुवारी भगवान बाबा आनंदगडकर सांगायचे, काही दिवसांना असं म्हणते म्हणे लोक तुम्हाला, मारा तुमचे गाले बिलं मस्त वर टाकाटक हे गोरे गोमटे हे मिशा बिशा काढीचा लुगडं नेसाचा करा कीर्तन. मग करता का? करता का? लोकांना आवडतं ना ते. मला 2 तास कीर्तन शिवाय 1.5 तास बोल, 1.5 तास नाही बोलता आलं, 1 तास बोल, नाही जमलं पंचपदी घे आणि बैस खाली, कीर्तनकार नाही ना ते करा. पण खरं सांगा, तुम्ही स्वच्छ लोक ऐकणार आहे थोडे म्हणून बोलतो, हे बी नेऊन टाकसान नाही तर कुठं मला गुतून. प्रसार माध्यम कुठे गेले ते माऊली? गेले का? घरी जाऊन कट करते बापा, हो सांभाळून घ्या बापा मला. कोणीकडे फक्त ते जॉईंट मारून नका द्या, जाऊ काही काही जॉईंट मारते, करणार नाही म्हणे. ते चांगलं कीर्तन टेप केलं आमच्या गुरु बाबांचं, त्यांनी बघितलं मी ते. उदाहरणार्थ कल्पना करा, मी कीर्तनकार झालो, आता सध्या पांडुरंग महाराज वाघमारे पीर कल्याण, तुम्ही जर सर्च केलं, माझ्यासोबत आमचे सोपान भाई आहे, पोलीस मध्ये असणारे आमचे नंदूभाऊ चव्हाण आहे, त्यांना विचारून बघा, 30-35 मुलगा माझ्याकडे निष्काम, खुशी नाही, गावातच शिकवायची मस्त, गावातली पोरं, आपलं वैभव आहे, विचारा घराजवळ आहे त्यांच्या, 30-35 मुलं. आता खरं सांगा, मी जर कीर्तनातला जर तमाशाच उभा केला आणि जर 30 पोरातले 30ची पोरं, 30ची 30 मधले कधी 4 आण कधी 2 आण आणि सरा गप्पा जर इकडच्या मारीत राहिलो प्रपंचातल्या, उदाहरणार्थ त्या लेकरावर काय संस्कार पडणार? की कीर्तन असंच असतं, एक महाराजांनी उभं राहायचं आणि काहीतरी प्रपंचातल्या इकडच्या तिकडच्या आपल्या बस अशील गोष्टी करणं आणि लोकाला हसवणं, कीर्तन असंच असतं. मग त्यांना विचारलं, तुम्ही मी मेल्यावर असं कोणी सांगितलं? म्हणजे आमचे गुरुवर्य करीत होते, घ्या आणून. म्हणजे आम्ही किती नालायक की तुम्हाला गाजरं माहित नाही, हा तुम्हाला माहित नाही, तुम्ही कीर्तन दिलं पण आमचं 30 पोरं अनुकरण करायला लागले पाठीमाग. असंच करीत असते कीर्तनात, पिक्चरच्याच चाली म्हणतात, आमचे पहिल्यापासूनच म्हणते, अधिष्ठान कीर्तन असतं. भक्ती ज्ञानाविरहित इतरा गोष्टी न कराव्या, प्रेम भरे वैराग्याच्या युक्ती विवराव्या, जेणे करुणी मूर्ती ठसावी अंतरी श्री हरीची, आयशी कीर्तन मर्यादा आहे संतांच्या घरची. पण आम्हाला काहीच घेणं नाही महाराज, आम्ही म्हणतो फक्त नामस्मरण केलं पाहिजे. आमच्या बापानं नाही केलं, आम्ही केलं नाही, कोणीच करीत नाही. तुम्हाला सांगणं चाललं, अन्नदान केलं पाहिजे. म्हणजे आम्ही फक्त सांगायचं, कीर्तन चालू, अन्नदान चालू, सप्ते महाराज लोक म्हणा तेच उत्तर पुढं. हा महाराज, मग चांगलं कोणी जपायचं? चांगलं जपायचं कोणी? जर गायनच कीर्तनामध्ये झालं तर माणसं म्हणते फक्त बसून भजन असतं, उभ्यानं भजन झालं, ठीक आहे. महाराज जर कीर्तनात जर सगळे विनोद झाले आणि पांचट झाले, याच्यापेक्षा अजून खाली येऊन बोलू शकत नाही. जर सगळे जर खालचेच विनोद जर झाले महाराज, लोक म्हणते कीर्तन नव्हतं, अख्खा पुरा काय झाला, तमाशा झाला. हे दर्जा आहे का आपल्या कीर्तनाचा? मुसलमान आहे तुमच्या गावात? मुसलमान आहे नाही का? जाऊन पाया एका ठिकाणी, आमच्या गावात लय मोठे, मी तुमच्यात मुद्दाम खेड्यातलं लय मोठे नाही, तुमच्या भाषा कळते ना तुम्हाला, तुमच्यात मुद्दाम मले तुले तुमचा जरी भाग असला पण तरी सुद्धा कळते, आपण जवळचे माणसं. आजही सुद्धा महाराज कितीही उच्च पदावरती ती व्यक्ती जाऊ द्या, टोपी घालणार आणि त्या शुक्रवारी जाऊन नमाज अदा करणार, हातपाय धुवून काय उजू म्हणते त्यांच्यात त्याला. आणि त्यांच्यामधली मी आतापर्यंत कोणतंच म्हातारी कुठं पाहिलं नाही, वृद्धाश्रमात पाहिलं नाही. बरोबर माऊली? वृद्धाश्रमात मी शोध घेतोय की एखाद्या ठिकाणी तरी मुसलमानाची सापडण. बरं शिवाय या सोडून विषय, मी आतापर्यंत त्यांची पोरगी शाळेमध्ये, प्राथमिक असेल, माध्यमिक असेल, उच्च माध्यमिक शाळेमध्ये असेल, आतापर्यंत 10वी पासून पुढची, 10वी पासून पुढची नाही, 5वी पासून पुढची, जास्त होत आहे, पहिलीपासूनच मी आतापर्यंत पाहतो. गॅदरिंगला 26 जानेवारीला एखादी तरी नाचती का पाहतोय मी. 5,000 रुपयाचं बक्षीस सांगितलं आमच्या 5 गावामध्ये, एखादी तरी पोरगी दाखवून द्या. ते म्हणते नाही जमत. तुम्ही बघत असाल तरुण मंडळी, कोण होती ती बॅडमिंटन खेळणारी? सानिया मिर्झा. तिनं नुसतं त्या ड्रेसमध्ये काहीतरी कमतरता केली होती, जास्त विस्तार करायचा नाही आपल्याला. संबंध त्यांच्या समाजाने ऑब्जेक्शन घेतलं तिच्यावरती, म्हणजे खेळ बंद पाडला तर काही हरकत नाही. आपण काय करायला लागलो, याच्या पुढे जाऊन बोलतो, अजून माणसाची मर्यादा आहे, माता माऊल्यानं पार केली महाराज. अजून मी आपल्यात पाहतो, एखादा माणूस पाहुण्या रावळ्यात भारी बरमुडा घालून जातो का? आपल्यातलं पोरग माणूस, पुरुष मंडळी गेले नाही महाराज. हे गरज आहे, सगळे विकृती आपल्यामध्ये घुसायला लागली.
आणि थोडं बाहेर जर अनुकरण केलं महाराज तर काय चौकडून जाळं कसं रचल्या चाललंय, काय आपल्याला त्यात वेठीच धरणं चाललं काही माहित नाही आपल्याला. अरे किमान भगवान परमात्मा देव आपल्याला वाचील, संत वाचील, धर्म वाचील, देश वाचवण्याकरता आपण प्रयत्न केले पाहिजे. त्यातली कुठलंच घेणं देणं नाही महाराज. स्वच्छ असणारी परंपरा हिच्यामध्ये हे बघा, हा जर मंडप कुठल्या पक्षाने टाकला तर सगळे जाणार नाही, पण धर्ममंडप नाव जर त्याला आलं तर इथे येत असताना सगळे येतील महाराज. इथं येतील, काय येतील त्याचं एकमेव कारण की इथं कल्याणाच्या 4 आत्मसात करण्यासारख्या गोष्टी आपल्याला ऐकण्याकरता मिळतात. आणि जर सगळ्या गोष्टी जर इथंच जर ठासून जर विकृती भरत असेल महाराज, नेमकं कल्याण होणार कुठं आपलं? फक्त झालं तर आमचंच होईल, पीर कल्याण आणि धार कल्याण, म्हणजे डोंबिवली कल्याण. काय महाराज, अत्यंत स्वच्छ परंपरा आहे महाराज आपली. मी विषय इथून सरकलो, कीर्तन तुम्हाला आवडणं असं करावं का देवाला आवडणं असं करावं? देवाला आवडणं असं कीर्तन झालं पाहिजे. देवाला आवडणं असं जर कीर्तन केलं महाराज, त्या गावात पुन्हा येत नाही. ही आमच्या आपल्या घराण्याची परंपरा सांगतो. यांना हसण्याकरता बरोबर आहे, बाजू दोन्ही बोलायच्या. त्या महाराजाला पुन्हा बोलवीत नाही, त्याचं कारणच काय आहे? लोकाला ती ऐकण्याचे कान महाराज असे ढिल्ले करून सोडे. वेदांत सिंहाची आरोळी, सांख्यादी गजकापती चळचळी, इतर शास्त्रे कोल्हाळी, उभ्या उभ्या देह सांडिते. महाराज कीर्तनात आम्ही आमच्या पद्धतीनं अभंग घ्यायचा आणि तुमच्या समोर सांगायचं. जरी प्रकटे सिद्ध सरस्वती तरी मुख या याती भारती, येत वस्तू सामर्थ्य शक्ती नवल. काही ज्ञानोबा पहिल्याच अध्याय सांगायला लागले, वस्तूचं सामर्थ्य असतं महाराज. वेदांत सिंहाची आरोळी, कीर्तन चांगले झालीच पाहिजे, कीर्तन चांगले श्रवण केले पाहिजे. अहो त्या शेतकऱ्यानं जर कुंभार दादाकडून जर ते मटकं आणलं, शेतामध्ये केळी म्हणायची पहिल्या काळामध्ये, ज्या दिवशी त्यानं उद्या वखर आणायचं, आऊत आणायचं, आदल्या दिवशी घरी जाताना आणून भरून ठेवायची. दुसऱ्या दिवशी केळी निकामी रिकामी. पुन्हा दुसऱ्या दिवशी त्यानं तोच प्रयोग केला. दुसऱ्या दिवशी दिवसभर वखर हाकललं आणि संध्याकाळी जात जाता केळी भरून आणून ठेवली. दुसऱ्या दिवशी त्या 10 लिटर केळीच्या पाण्यामध्ये म्हणजे केळीमध्ये फक्त 1 लिटर पाणी राहिलं. तिसऱ्या दिवशी तोच प्रयोग केला, तिसऱ्या दिवशी 2 लिटर पाणी राहिलं, चौथ्या दिवशी 4. असं करता करता 15-20 दिवस गेले आणि नंतर केळी भरून राहिली. का? हळूहळू हळूहळू पण सांगितलं पाहिजे. वस्तूचं सामर्थ्य सांगणाऱ्यानं जर सांगितलं तर आपल्या लक्षामध्ये येत असतं. पण महाराज काय असतं, तुम्ही ते केलं की नाही मला माहित नाही, पण वस्तूचं कधी कधी सामर्थ्य असं असतं. खरं कीर्तनाचं सामर्थ्यच वेगळं आहे. आपण ते ऐकत नाही, सांगणारे सांगत नाही. त्या खोड असतं ना, खोड मृदंगासारखं, जर एका बाजूनं त्याला जर बकरीचं कातडं लावलं आणि एका बाजूनं जर लांडग्याचं लावलं ना महाराज, सध्या कोणाचे दोन्ही बी तुम्हाला सांग काय माहित बाबा, कोणाचे शंकर महाराज म्हणजे अहो कातड पकवा झाला ते काहीच नाही म्हणले. सध्या अख्खं समद पूर्ण सगळं कातडं बकरीचं आहे महाराज. पण एक धूमपानाचं किंवा शाई पुडीचं तुम्ही त्याला एका बाजूनं पूर्ण ते सगळं बकरीचं राहू द्या आणि एका बाजूनं लांडग्याचं लावा. जर पहिला एक 10 जर टाकू दिला तर पैन देईन मी तुम्हाला 10 टाकणं आणि पान फुटणं संगच. का? दोघं जिवंत नाही, पण एकीकडून कातडं लांडग्याचं आहे आणि एकीकडून बकरीचं आहे. येत वस्तू सामर्थ्य शक्ती, त्या वस्तूचं सामर्थ्य तसं आहे महाराज. हे मी नाही सांगत, साखरे महाराज सांगायचे. तार आपण जो लावतो विण्याचा, एका स्वरात एक तार लावायचा आणि तंतोतंत दुसऱ्या स्वरात दुसरा तार कधीच लागत नाही. काही ना काही अंशी मायनस प्लस पॉईंट नसतात, काही ना काही अंश. एका सध्या हे मोबाईलचे चालू आहे ना, याच्यामध्ये स्वर एकच आहे काळी 2चा, पण त्याच्या 100 तुकडे केलेले, 1 2 3 प्लस मायनस त्याच्यामध्ये करायचं. मी ते सध्या तेच करतोय. त्याच्यामध्ये इतके बारकावे सध्या ढोबळ मानानं. पण जर 5 तार जर एका अगदी महाराज सांगायचे, जर पंचमचा तार जर आपण तो खालच्या साला किंवा पंचमला लावला आणि उर्वरित 4 तार जर करेक्ट जर लावण्याचा प्रयत्न केला तर एक स्वरात तंतोतंत येणं आणि एक ताराचा कटकन तुकडा पडणं संगच होतं. त्याचं कारण त्या वस्तूचं स्वर एका ठिकाणी समतालात राहणं शक्य होत नाही, म्हणून तुकडा पडतो. तसं वस्तूचं सामर्थ्य असतं. एका बाजूनं ढोलकीला त्या मृदंगाला म्हणा, त्या खोडाला म्हणा, जर लांडग्याचं कातडं लावलं तर ते ताबडतोब दुसरं कातडं फाटतं. का फाटतं? तर म्हणले त्या वस्तूचं ते सामर्थ्य. येथ वस्तू सामर्थ्य शक्ती नवल काय, वेदांत सिंहाची आरोळी. खरं तर कीर्तनात वेदांतच सांगायला पाहिजे, पण आम्हाला यायला पाहिजे ना, सांगायला पाहिजे. म्हणले महाराज तुम्ही सांगा, कळू अगर न कळू ही गोष्ट बरोबर, आम्हाला कळू का न कळू. लोकायला काय कळतं, एका कीर्तनात मी होतो उभा
टाळ घेऊन आणि 11:15 वाजली. इतर तिकडच्या गप्पा मारल्या. महाराजांची फी सुद्धा करकचून होती, बरोबर कम होती, अख्खं गाव जळण. पण तरी पैसे वसूल होत नव्हते. पण एकाने हिंमत मारली आणि ती त्यांची भरपाई केली. त्यांचं नाव घेतलं ना, मग त्यानं 4-5 बाऱ्या नाव घेतलं आणि सांगितलं आता कीर्तनाला जास्त नाही, 10च मिनिटं वेळ आहे, मायान ब्रह्म सांगत नाही, ते जर सांगितलं तुमच्या डोक्यावरून जाईल. म्हणजे घ्या सगळे आपणच पागल. अरे तुम्ही सांगा, नाही तर मग कमीत कमी कबूल करा, आम्ही ना लायक आहोत, आम्ही त्या पात्रतेचे नाहीत, अपात्र आहोत. महाराज म्हणतात सांख्यादी गज कापती छळछळी. इतर शास्त्र अरे सोडून द्या, ब्रह्मज्ञान सांगून तुम्हाला गोष्टी करून मोक्ष प्राप्त करून देणारे नाही. जेवण करायला सांगितलं का? माऊली घे माझे वाचे, चष्मेवाले माऊली तुम्ही सांगा काय सांगितलं याच्यात? विठ्ठलाचं नाव घ्यायचं सांगितलं. पंढरीशी दारे आल्यानं संसारा काय महाराज याच्यात? पंढरीशी दारे आल्यानं संसार याच्यात काय सांगितलं? पंढरपूरला जायचं सांगितलं. सुंदर ते ध्यान उभे विटेवरी देवाचं सगुण साकार स्वरूपामधलं वर्णन सांगितलं. हे तुम्हाला कळालं. पण आता मला सांगा, हे संतांचंच वाङ्मय. मुंगी उडाली आकाशी याच्यात काय सांगितलं दादा? ते म्हणते हे काय उंबल झाली बाबा आता, ही याला ना हकत तारीख दिली, यांनाच मला विचारायला लागलं काला दादा म्हणते का? बरं मुंगी उडाली आकाशी त्याला कळालं नाही का? मुंगी आकाशात उडाली कळालं नाही तुम्हाला? पण सांगा तर पंचायत झाली, आकाशात मुंगी उडत नाही. पण मला याच्या पुढचं एक जण म्हटला म्हणे जरसा मिरग लागायचा अगोदर जरसा 1-2 पाणी पाड्यावर पाय मुंगळ्याला पक फुटते की नाही, मुंग्या उडत्या. मला अरे बापरे, पुढचा झाला मुंग्या उडत येत ना. बरोबर आहे, युक्तिवाद बरोबर आहे. त्याला ते कळलं. तिने गिळले सूर्याशी. अभंग कोणाचा येऊ? जनाबाई मुक्ताबाई महाराजांचा. काय नाही ना. थोर नवलाव झाला वांजे पुत्र मग इंचो पातळाशी जात शेष माता वंदी पाय देखोनी मुक्ताई हसली. मुक्ताबाईचाच अभंग आहे. मुक्ताबाई संत होत्या का नव्हत्या? ताटी उघडा ज्ञानेश्वर महाराजांना उपदेश करण्यासारख्या मुक्ताबाई होत्या. आणि त्या म्हणत्या मुंगी उडाली आकाशी. बरं उडाली तर उडाली, मान्य करू आम्ही. तिने गिळले सूर्याशी. मग सूर्याला गिळू शकते का? मग हे कळण्याकरता जर माझ्यासारखा भांगा भुंगा कीर्तनकार जर गांजा पिऊन उभा राहिला तर महाराज हे त्याला सांगता येईल का? मला हे सांगायचं. राजभाऊ सांगता येईल का? सांगता येणार नाही महाराज. आज आम्ही एक नवल देखिले गे बाई, मुंगीने केली अतिशी लढाई, उंटाचा कान धरून चिमाई घरोघरी खात असे. सांगा आमुचे हे कोडे लांडग्यासाठी शेळी रडे. काय आता नाथ महाराजांचा अभंग आहे. मुंगी व्याली शिंगी झाली तिचे दूध किती, 17 रांजण भरून गेले प्याले 12 हत्ती. व्याली कोण? मुंगी. आपली खपुडी दूध देईना. याची मुंगी किती? 17 रांजण भरून गेले. आता कीर्तनकाराला अभंग घेतल्याच्या नंतर महाराज वस्तुस्थिती, मी ज्ञानी नाही, मी मूर्ख नालायक माणूस आहे, शंकाच नाही, मोठ्याच आहे, पण छत्री खाली मोठ्याच आहे बरं का. जर कधी काय असतं ते आपलं घरचं जर याचं सोयाबीनचं बियाणं असू द्या, किती प्युअर असू द्या, तुम्ही सांगा राव अण्णा तिकडे 70 रुपये 80 रुपये किलो राव, आपण 40 देतो, घ्या ना ते. नको नको तुम्ही घ्या. नाही नको, मी महामंडळची बॅग आणेन. आणि आपलाच पाहुणा महामंडळमध्ये असावं, आपला अख्खं भरतून 70 ना 30 शिकितो, शिक्का लागतो शिक्का. हा तसंच आहे, दुसरं काहीच नाही. आम्ही रताळवी निवड विठोबा. मला सांगा आपल्या मनानं अभंगाचा गुरुवर्य साखरे महाराजांनी सुंदर ते ध्याने अभंगावरती तुकोपनिषद भाष्य अभंगावरती चिंतन लिहित असताना बरीच पानं लिहिली, भरपूर लिहिलं. आणि भरपूर लिहिल्याच्या नंतर एका माणसाने ते पाहिलं, बाबा सुंदर ते ध्यान उभे भेटीवर इतका सोपा अभंग. आणि गुरुवर्य महाराजांकडे तो गेला आणि महाराजांकडे गेल्यानंतर सांगितलं, महाराज तुकाराम महाराजांनी एवढं सोपं लिहिलं असताना तुम्ही एवढं काय लिहिलं? म्हणले बाई 15-20 पानं लिहिले म्हणले मागच्या पुढच्या बाजूने. एवढं तुकाराम महाराजांनी सोपं सांगितलं तुम्ही अवघड लिहून ठेवलं. गुरुवर्य साखरे महाराजांनी उत्तर दिलं, म्हणले बाबा तुझ्या बुद्धीला म्हणले माझं त्रिवार अभिवादन, तुला शतशः नमन. म्हणले का? त्याचं कारण असं आहे, म्हटले गुरुवर्य जगद्गुरु तुकाराम महाराजांनी जे लिहिलं इतकं अवघड लिहिलं की ते सोपं करून लिहिता 20-25 पानं भरली. मी सोपं करून सांगता. आणि जर तुला तुकाराम महाराजाचं जर सोपं वाटत असेल तर तू तुकाराम महाराजाच्या बरोबरीच आहे.
मग सांगा तुम्ही, जर साखरे महाराजासारखे महात्मे जर त्या ठिकाणी जर चिंतन करून एवढं लिहित असताना जर आपली बुद्धी त्या अभंगापर्यंत जर पोहोचत नसेल आणि आपण आपल्या मनानं अर्थ लावित असेल, तर इतर जे अभंग आहे, आरीवरी आर रे, पिंपळावरी पार रे, अन खाली कुंभार आणि वर चाक भोवे, पिंपळाशी काकड्या लागल्या रे, अकानी केळे चिकना मातो, अकानी केळे चिकना मातो, कारले धनी गे मरुळा धने, चलुवानी चलुवाने चलुवाने, पंढरी राया चलुवाने, यल्ले दूर कन्नी दौनर्क बारांनी, पुंडलिकाने भक्ती गे बंदा, रखुमा देवीवरू विठ्ठलूने. काय कळालं अभंगातलं आपल्याला? मी निस्ता किती वर्षापासून म्हणतो, मलाच कळालं. मग एवढं जर महाराज व्यापक वाङ्मय आहे, मग हे आपल्याला कळतं का? हे आपल्यालाच कळत नाही का? कोणालाच कळत नाही? फक्त क्या बात आहे, कोणाला कळत नाही असं म्हणू नका. असतेच या महापुरी रिगता ती कोटीवरी, परिप्राप्तीच्या पहिले तरी विपाईला गे या न्यायाप्रमाणे महाराज. अहो, जीवनमुक्त स्थितीला पोहोचलेले महात्मे असेल, जिज्ञासू महात्मे असते, पण आपल्याला असं वाटतं की लोकांना काही कळत नाही, लोकांना काही कळत नाही असं म्हणू नका. पण जर पारमार्थिक शंकेचं संप्रदायामध्ये असून सुद्धा जर एखादी शंका जर निर्माण झाली, तर त्या शंकेचं निरसन करणारा एखादा तरी महात्मा जर आपल्या जवळ जर उपलब्ध असेल तर ते आपलं परमभाग्य, आणि जर उपलब्ध नसेल तर आपलं दुर्भाग्य. आणि जर शंका उपस्थित झाली आणि जर शंकेचं जर निरसन करायचं, तर जर महाराज जर त्या ठिकाणी जर कोणी नसेल, तर अशा कोणत्याही परंपरेमध्ये जर गेला तर तुम्ही जर विचारलं तर शंकेचं निरसन न होता माणूस हा अधपतनाला कारणीभूत ठरत असतो. निश्चितच त्याचं अधपतन होत असतं. म्हणून आपल्या सर्वांचंच ज्या परंपरेमध्ये सहभाग आहे, अत्यंत स्वच्छ असणारी परंपरा, की तुम्ही कुठलीही जरी शंका जर त्या ठिकाणी समोर जर मांडली की निश्चितच तिचं निरसन झाल्याशिवाय राहणार नाही. आणि अत्यंत स्वच्छ निर्भेळ स्वरूपाची एक परंपरा जर कोणती असेल तर ती महाराज अभंगाच्या प्रथम चरणात सांगतात. साखरे हा ध्वनी ऐकतात कानी, साखरे हा ध्वनी ऐकतात कानी, साखरे हा ध्वनी ऐकतात कानी, साखरे हा ध्वनी ऐकतात कानी. साखरे हा ध्वनी
ऐकताच कानी ऐकताच कानी साखरे हा ध्वनी. वा अनिल महाराज, अनिल बाबा हा खूप सुंदर महाराज. वैभवी बरं का वारकरी संप्रदायाचं. जरी कीर्तनकार गायक असेल पण तरी टाळकरी मंडळी ही गायकच असली पाहिजे. खूप सुंदर अनुलक्षण खूप सुंदर चालू लागली. साखरे हा ध्वनी ऐकता चिकाणी. तुम्ही ध्वनी ऐकला नाही का साखरे? प्रत्येकानं ऐकला. पण महाराज येत वस्तू सामर्थ्य शक्ती. तुमच्यामध्ये विंचू गेला तिथे विंचू आहे. बस कामच झालं. दोघा तिघांना लगेच लगेच असं पाहिलं. तुम्ही थोडी पॉवरफुल होते, तुम्हाला चढत नाही काय करू. काही काही ठिकाणी जर म्हणले तर कुठं 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 लगेच अर्धे माणसं तर पळून गेले. ज्याच्या जवळ नव्हता ते तिकडचे पळून जाते. वस्तू सामर्थ्य शक्ती. त्या वस्तू सामर्थ्य असतं. अरे हे पैसे तुपल्यावाले का नसले तरी तर असं करतो. काय असं करायची गरज आहे? ध्यानात राहता आपण. आपल्या पैसेच नव्हते आपल्याजवळ पण तरी मग मला काही आठवत किती सोंबाळ्या म्हणावं मला आठवत नाही. 5-4 वाकड्या मै होते का माहित. कुकुरची सापडे तुला नाही का? कानात घालायला लागे ठोकळ्याच्या. पैसेच नव्हते महाराज पण त्या शक्ती तशी आहे बरं का त्या याच्यामध्ये. त्याच्यातच शक्ती आहे का अजून काही काही महाराज? बऱ्याच शक्ती आहे महाराज अशा बऱ्याच. मेरे प्यारे देशवासियों, आज रात 8 बजे लोक घरी. त्याला वाटतं पुन्हा काही पैशात नियम लागू करते काय करू. लोक घरी. येथ वस्तू सामर्थ्य शक्ती. सामर्थ्य महाराज. जातील लया शिक्षण हैराण हो राहिले शंकर महाराज. पुढून मागून तो काय सपोर्ट आहे. हरी उच्चारणी अनंत पापराशी. हा जातील लयासी. कस काय होत असं? वस्तू सामर्थ्य महाराज त्या. तसं महाराज म्हणतात जसं सिंह झाडाखाली असल्याच्या नंतर वरची माकडं पटापटा खाली पडतात तसं गुरुवर्य भगवान बाबाने सांगितलं. साखरे हा ध्वनी ऐकताच कानी. काय महाराज थोडा ते समोर आहे पहा. मला भीती वाटायला लागली. नाही तर जबाबदारीनं आमच्या एका नावावरून दुसऱ्याच जमलेलं आहे. विठोबा विस्तार करायचाच नाही आता. चला ज्याचं जमन त्याला कळन त्याला कळन. ताकदच आहे महाराज. थोडं जबाबदारीने बोलतो. मला वाटत नाही तसं. वाटत नाही म्हणण्यापेक्षा मी शंकाच घेऊ शकत नाही गुरुवारी यार. पहिल्या दिवशी बाबांचे कीर्तन होते तुम्ही. बाबांना तारीख कोणी तुम्ही दिली का? अनिरुद्ध बाबांना. अनिरुद्ध बाबांना तारीख दिल्याच्या नंतर जी काही कमिटी होती फोन केला तुम्ही त्यांना. पैसे किती सांगितले तुम्हाला द्यायचे? पैसे किती सांगितले? कैलास दादांना विचारतो मी. राजूभाऊ पैसे सांगितले काय अनिरुद्ध बाबांनी? महाराज अजून कुठं कोणी सांगितलं? ऐकतंय का कोणी? सांगते. अनिरुद्ध बाबा क्षीरसागर श्री क्षेत्र मुक्तधाम यांनी कीर्तन करण्याकरता तुमच्याकडे येत असताना पैसे इतके इतके सांगितले. सांगितलं का? हे त्या साखरे परंपरेचं वैभव महाराज. आलं पुन्हा टाळ्यावर. टाळ्यावर नका ताळ्यावर यावं द्या. जाऊ द्या. नानाजी असतील अर्थात चिदंबरेश्वर मालक असतील किंवा मोठे मालक असतील. महाराज आतापर्यंत त्यांच्याही मुखारविंदातून मी कुठं कार्यक्रम इकडे देत असताना मी ऐकलं नाही. आमच्या भागाचं भूषण असणारे कोले बाबा असतील, गुरुवर्य भगवान बाबा आनंदगडकर असतील. महाराज परंपरा जपत असताना समाजाचं हित होतंय, संप्रदायाचं हित होतंय की याच्यामध्ये अनहित होत आणि आपलं सुद्धा त्याच्यामध्ये लोकांच्या नजरेमध्ये आपण
उंचावल्या जातो का खाली पडल्या जातो याचा न विचार करता बऱ्याच पद्धतीची विकृती कार्यक्रमामध्ये निर्माण व्हायला लागली. नाही तर महाराज कीर्तन करणं, सप्ताह करणं, सगळी ग्रामस्थ मंडळी पहिल्यापेक्षा खूप सुबत्ता चांगल्या पद्धतीने आलेली. तुमच्या घरी मला तुम्ही अगोदर बोलवलं, राजू भाई किंवा तुमच्याला दादा तुम्हीच फोन केला, म्हणले जेवण्या करता या. आमचे सोपान भाई असतील, नंदू माऊली आहेत, आमचे आकाश भाई, आम्ही 4 जण गाडीत आलो. कदाचित कीर्तन झाल्याच्या नंतर तुमच्या घरी जर तुम्ही मला जेवायला नेलं तर आमच्या 4 मध्ये पोळ्या जर करायच्या झाल्या तर 3 करसान का 2 करसान जेवायला आम्हाला. किमान पोळ्या माझ्या प्रकृतीनुसार माझ्या 2 धरसाल, आमच्या माऊलीचे 3 धरसाल, त्या बाह्याचे 3 धरसाल, त्यांचे 3 धरसाल, 3 त्रिक 9, 10, 11. आणि 11 जर लय मला कचून भूक असली तर अजून 2 शिल्लक टाकायला लावसाल. 12, 13 अरे बाबा कमी पडतं का म्हणे 15 टाका, आहे की नाही. आम्ही जर सांगितलं नाही महाराज सकाळचा कार्यक्रम इकडे आहे, आम्हाला पुढे इकडे जायचं भुसावळला, व्यवस्था करून द्या, काही हरकत नाही, तुम्हाला जर पुढे जायचं 2-4 पुन्हा शिल्लक बांधून द्या सर. आम्ही म्हणलो नाही आम्हाला जायचं आमच्याच घरी, पण दुरी द्या चराडद्यांवरून पोटाला बांधण्याकरता इतके द्या. चुकीचं का बरोबर. अहो पहिली गोष्ट चुकीचं म्हणण्यापेक्षा अक्कल पुढच्याला आहे हो तेवढी, हे किती खाणार आहे. आमच्या कक्षेमध्ये बसणारे लोक कीर्तनकाराच्या एक आहे कच्च्या, एक आहे बच्च्या, एक आहे सच्च्या, एक आहे लुच्च्या आणि एक आहे अच्छा. विठोबा दादा ते अजून जपतोय. ज्ञानदान पारायणम. गुरुवारी साखरे महाराजांचा एक वेळेस शब्द ऐकला. आपल्या जर वारकरी संप्रदायामधलं भगवंताच्या कृपाशीर्वादाने एखादा गुण जर भगवंतानं जर दिला असेल तर तो निरपेक्ष भावनेने स्वच्छ अंतःकरणाने समाजापर्यंत आपण तो दिला पाहिजे. आणि किमान आपल्यासारखा एखादा तरी व्यक्ती जीवनात माणसांना समाजापर्यंत नेत समोर आपण वावरत असताना निर्माण केला पाहिजे. दुर्गुणी नाही बरं का, सद्गुणी. मला असं वाटतं मला कीर्तन येतंय एखादा केला पाहिजे, भजन म्हणता येतं एखादा निर्माण केला पाहिजे, गायन करता येतं एखादा निर्माण केला पाहिजे, आपण समाजाचं देणं लागतो ते आपण केलं पाहिजे. साहजिक आहे, स्वच्छ परंपरा आहे, ज्ञानदान परायणम. म्हणून तो उपक्रम मी 25-30 मुलांचा चालू केला. हा, हे फक्त आणि फक्त याच परंपरेमध्ये होतंय, हे ध्यानात ठेवा. जर तुम्ही जर कधी दुसरीकडे जर विचार केला, कल्पना करा, खरं होणार नाही तसं. पांडुरंग वाघमारेचा तुमचा जर चांगला प्रेमाचा जर गावकऱ्यांचा संबंध निर्माण झाला आणि 50 लोकांच्या जर ओळखी झाल्या, उद्या माझ्या मुलीचं लग्न असलं, मी अजून ती लहान आहे, बालवाडीत आहे, पण बोलतोय मी, जर 50 लोकांसोबत जर माझा मित्र तो या ठिकाणी वारकरी संप्रदायाचं जर निर्माण झालं आणि जर लग्न जर असेल तिचं, किती लोक आहे सांग. किमान प्रेमाचा संबंध म्हणून मला असं वाटतं 40 येतील, 30 येतील, 20 तरी येतील, नाही काहीतरी खापर खेड्याहून 10 तो लोक येतील. पत्रिका 50 दिल्याच्या नंतर 10 येतील. काय येणार बरं तर सांगितलं, वारकरी संप्रदायाचं निष्काम भावनेचं आमचं प्रेम आहे. आणि जर निरोपच मिळाला तुम्हाला, पांडुरंग वाघमारे इथून कीर्तन करून गेला आणि मेला, महाराज किमान नाही निरोप दिला तरी क्रुझर भरून 2 क्रुझर भरून लोकांना यावं लागेल. संपलं म्हणले, शेवटचं हे निष्काम भावनेचं प्रेम असतं. जर मला सांगा, कीर्तनकार जर त्या ठिकाणी तुमच्या सोबत येत असताना जर ठरवून आला आणि हिचकिच करून किटकिट करून जर निघून गेला, तुमचं प्रेम म्हणा का तुम्ही एकमेकात सोबत फक्त रोजंदारीचा व्यवहार केला म्हणा, फक्त रोजंदारीचा व्यवहार केला म्हणा, जाऊ द्या झालं क्लिप, काही हरकत नाही. स्वच्छ इथं नाही बोलायचं, मग बोलायचं कुठं, अभंग त्याच्यामुळे घेतला. आणि मग अशा स्वच्छ परंपरेमध्ये महाराज ज्या वेळेला अधिष्ठानामध्ये आश्रमामध्ये कीर्तन करायचे का, तर महाराज एखाद्या वेळेस आमच्यासारख्या मूर्खाला चान्स भेटत, आश्रमासारख्या ठिकाणी आमच्यासारख्या बेश्रमाला प्रवेश भेटल, तिथं नाही चालत महाराज. का तुम्ही आमचं म्हणले नाही ना. आपण ज्याला आपलं म्हटलं त्याला, ज्याला आपण आपलं म्हणतो, खरं तर ते आपलं नसतं. म्हणजे आपलं असतं ते आपल्यापासून कधीच बाजून जात नसतं. काय बोलतो मी, ज्याला आपण आपलं म्हणतो ते आपल्यापासून कधीच आपल्याला सोडून जात नसतं, आणि जे सोडून जात असतं ते कधीच आपलं नसतं. पाय डोळे म्हणता माझे ती कैसा करी. दादा तुमचे केस लहानपणापासून असेच का, कसे होते आधी? आधी काळे होते, आता पांढरे झाले. आता काळे करावं लागते का पांढरे करावं लागते? आता काळे जर करायचे झाले तर काळे करावं लागते, काळे पांढरे करावं लागते. डोळे कोणाचे? आपलेचे, म्हणजे माझेचे.
मग माझ्याचे तर लहानपणी जसं दिसत होतं तसं आता दिसतं का? साखरे परंपरे महाराज सांगतात ज्ञानदाना माझी थोर हा विख्यात आणि मुमुक्षुचे हित. तुमचं आमचं नाही का? हा, जो मुमुक्ष असेल त्याचंच बरं का. ज्याला संसारातला विषय प्राप्त करायचा त्याचं हित काय? हित करून काहीच उपयोग नाही महाराज. आणि मायबापानं सुद्धा आपलं हित पाहिलं. कशात पाहिलं? मला सांगा, कोणते मायबाप म्हणले असे की बाबा मोठा होय, महाराज होय, अभंग पाठ कर. आता महाराज म्हणतात, आम्हाला म्हणतात बरं का, महाराज हे जरा बिलिंदर घरी येड्याने करतोय तुमच्या संगण्या नाही, त्याला आळंदीला घाला. कशाला? मोठा महाराज होईल आणि याला लय पटकन कीर्तन आलं पाहिजे, घ्या आणून. त्याला कीर्तन आणायचं, त्याला कीर्तन आलं पाहिजे. मग काय होईल? मग महाराजाला कीर्तन होईल, मग कीर्तन आल्याच नंतर काय होईल? बस हेच त्याचं उत्तर. स्पष्ट पखवाजा व्हायचा, गायक व्हायचा, कीर्तनकार व्हायचा. कशासाठी? तर पैशासाठी. हे मायबापाचं हित. माया बापे पिंड पाळी गेला माया, जन्म मरण जाया संग संग, मुमुक्षुचे हित ज्याचे मनी. आणि म्हणून महाराज म्हणतात इतर त्या काही ठिकाणी डोकं टेकवल्यापेक्षा तयाचे चरणी माझे दंडवत. आणि त्यांची कीर्ती असे केले असंख्यात जनमुक्त. ज्ञानदाना माझी थोर हा विख्यात, मुमुक्षुचे हित ज्याचे म्हणे विठोबा धर्म, अर्थ, काम आणि मोक्ष. जर आपल्याला चार मुद्द्याचा जर विचार केला तर मनुष्य म्हणून जन्माला आल्याच्या नंतर याचं खऱ्या अर्थानं फलच जर काय असेल तर मोक्ष प्राप्त करणं. आणि मोक्ष प्राप्त करण्याकरता जर आपण निकृष्ट माणसाकडं, जो अधिकारी नाही त्याच्याकडे जर गेलो तर निश्चित आपल्याला परमार्थाची हानी झाल्याशिवाय राहणार नाही. म्हणून चोकाळल्या वाटा न लगे पुसाव्या धोपटा, नका जाऊ आडराणे ऐशे गरजते पुराणे. यद्यदा तरती श्रेष्ठस्तत्त देवे तरोजन हा सयत प्रमाणं कृते लोकस्तदनु वर्तते. जे मोठ्याच्या ठिकाणी जिथं मोक्ष प्राप्त होईल, जिथे ब्रह्मज्ञान त्या ठिकाणी आपल्याला श्रवण करण्याकरता मिळेल, त्या ठिकाणी आपण न लाजता जवळी न पाचारिता जावे. संत चरणी भावे रिघावया. कशा करता सज्जन होतं? आपल्या खऱ्या अर्थानं सुख, समाधान, आनंद प्राप्त होण्याकरता. महाराज अभंगाच्या तीनही चरणामध्ये आपल्या घराचा गुणगौरव वर्णन करत असताना खऱ्या अर्थानं माणसाला अत्यंत महत्वपूर्णतेनं जर भीती जर कशाची असेल तर मी प्रस्तावनेत बोलून गेलो ती मरणाची. आणि मरणाच्या भीतीमध्ये प्रामुख्यानं शास्त्र तुम्हाला सांगतं की जर हे कृत्य जर चुकीचं केलं तर यमाच्या तडाख्यामध्ये जर आपण गेलो तर ते मारिती, तोडीती, बरीच प्रमाणं सापडतील. महाराज की अशा अशा प्रकारचे यम आपल्याला यातना त्या ठिकाणी करत असतात. पण संतश्रेष्ठ आपले ब्रह्मलीन ब्रह्मस्वरूप असणारे ज्येष्ठ श्रेष्ठ हरिभक्तीपरायण ज्यांच्या गाथ्याचं पारायण या ठिकाणी होते असे भगवान बाबा सांगतात की जर तुम्हाला शंकेचं समाधान होऊन ब्रह्मज्ञानाच्या माध्यमातून कानावचनाची भेटी मोक्षापर्यंत जर जायचे असेल तर खऱ्या अर्थानं जर तुम्ही त्यांच्या तनु मनु जीवे चरणाशी लागावे आणि अगर्वता करावे दास्य सकळ असं जर तुम्ही साखरे त्या घराण्याशी जर संलग्न राहाल तर मग त्या घराण्यामध्ये कोणकोणते महात्मे आले त्यांचा मी तुम्हाला अगोदर नामोल्लेख केला. अमुक अमुक ठिकाणीच गेलं पाहिजे असं काही नाही. डॉक्टर MBBS भरपूर आहेत, पण हाडाचा वेगळा, डोळ्याचा वेगळा, कानाचा वेगळा, जिभेचा वेगळा, हृदयाचा वेगळा. डॉक्टर वेगवेगळे आहेत. तुम्हाला नेमकं दुखणं कोणतं बाजूला काढायचं हे जर तुम्हाला खऱ्या अर्थानं जर कळून घ्यायचं असेल तर महाराज शेवटच्या चरणात सांगतात भगवान म्हणे साखरेच्या पायी, भगवान म्हणे साखरेच्या पायी, भगवान म्हणे साखरेच्या पायी, भगवान म्हणे साखरेच्या पायी. स्पर्श होत नाही यमदंड, स्पर्श होत नाही यमदंड, स्पर्श होत नाही यमदंड. ज्ञानदानाचे थोर हा विख्यात, ज्ञान
ज्ञानदान माझे थोर विचार ज्ञानदान माझे थोर विचार ज्ञानदान माझे थोर विचार मुमुक्षुचे हित ज्याचे माने मुमुक्षुचे हित ज्याचे माने मुमुक्षुचे हित ज्याचे मनी मुमुक्षुचे हित ज्याचे मनी मुमुक्षुचे मुमुक्षुचे हित ज्याचे मनी मुमुक्षुचे मुमुक्षुचे हित ज्याचे मनी हित ज्याचे मनी मुमुक्षुचे
साखरेच्या पायी स्पर्श होता नाही यमदंड ज्ञानदाना माझे थोर हा विख्यात मुमुक्षुचे हित ज्याचे मनी स्पर्शाला स्पर्श झाल्याच्या नंतर लोखंडाचा जसं सुवर्ण स्पर्श बर का स्पर्श होणं तिथं स्पर्श झाला पण इथं स्पर्श होता याचा अर्थ असा आहे सज्जनांनो ना भगवान म्हणे साखरेच्याच पायी स्पर्श होता एकदा का तुम्हाला खऱ्या अर्थानं त्या ज्ञानाची आवड लागली तर निश्चित तुमचं साध्य हे मोक्ष प्राप्त करून दिल्याशिवाय राहणार नाही स्वतःच्या परंपरेचा त्या ठिकाणी आता साखरे परंपरेचा गुण गौरव त्या भावाचा अभंग या ठिकाणी सेवेकरता घेतलेला आहे खरं तर यावरती बोलत असताना खरं तर सज्जनांनो प्रामाणिकपणे कबूल केलं पाहिजे अभंग ज्यावेळेला कीर्तन कैलासदादांनी दिलं त्याच वेळेला बोललो मी मला बाबाच्याच अभंगावरती कीर्तन आहे का म्हटले हो आता काय असतं नेहमी आपले तुकोबारायांचे ज्ञानेश्वर महाराजांचे अभंग घेत असताना वारंवार म्हणजे तो आपला म्हणजे आमचा तो दोष म्हणायला हरकत नाही पारायण होत नाही आता त्यातरी कोणतं वाङ्मयाचं पण शेवटी श्रवण करत असताना आतापर्यंत लहानचे मोठे झालो तर ऐकण्याचं वातावरण जे होतं ते होतं पण आता फक्त या अभंगावरती फक्त मी बोलण्याचा प्रयत्न केला खरा याचा शब्दाशा अभाव असाच असेल किंवा आहे माझा असा काही आग्रह आपण पंक्तस्वरूपाचे चिंतन करणारी ज्येष्ठश्रेष्ठ मंडळी असल्यामुळे याचा कदाचित अर्थ मी सांगितलं त्याच्या पूर्ण दुपटीनं विरोधामध्ये निघू शकतो आणि म्हणून सज्जनांना आपण मोठ्या अंतकरणाने सेवा श्रवण केली अगदी बाहेर गावून आलेले आमची सगळी मंडळी असतील त्यांनाही धन्यवाद देतो तुमच्यापर्यंत उद्याच्याला सुद्धा जे काही प्रसार माध्यमाच्या माध्यमातून मला ब्रह्मांड नायक हे जे काही यूट्यूब चॅनल आहे सोनाली माऊलींचं यांना सुद्धा कोटी कोटी धन्यवाद देतो खरं तर सोनाली माऊली सुरुवातीला तुम्ही नव्हते मी सुरुवातीला तुमचं नाव घेतलं होतं पण मला तुम्ही कुठेतरी बाहेर गेले होते आहे की नाही बसलेले होते का अच्छा मी सुरुवातीलाच विचारपूस केली होती सर्व मंडळी तुम्ही सुद्धा बाजूला बसून मला असं भरोसा लागला नव्हता मला वाटलं मतदान फुटन पण मतदान पक्क राहिलं शेवटलं काहीतरी चांगले संस्कार तुमच्यावरती बिचारी आलेत बसले एवढ्या थंडीचं तुम्ही खरंच ना कमिटी यांची काहीतरी कदर करा थोडे साईटवर लाईव्ह जाऊ माझ्यासारखा बारीक माणूस तर काय सांगू इतका थंडी वाजू राहिली आता मला असं वाटलं कोठे म्हणजे इस्त्यात कोण्या ठिकाणी बसावं पण जर इस्त्यात बसावं तुम्ही फुकूनच द्यासान मला कारण की जळायला उशीर लागणार नाही ना म्हणून सर्वांना पुन्हा एकदा धन्यवाद देतो बोलता 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 15 मिनिटं 15 नाही झाले पण 10 मिनिटं शिल्लक झालेले आहेत सर्वांनी फक्त एकदाच संप्रदायपूर्वक ज्याला ज्याला हात असतील त्यांना जसे वर हात ना करू पण आतल्या हातच करू ना पण टाळी वाजून एकदा भजन करा मी सेवेला पूर्ण विराम देतो विठोबा रखुमाई